मी एकाला मोकाच्या कारवाईतून वाचवलं असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। परत कुणी असं वागू नका असं म्हणत अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात। तर उपमुख्यमंत्रीपदी असणाऱ्या माणसाने असं विधान करणं चुकीचं असल्याची टीका विजय शिवतारेंनी केली आहे। नानाच्या एका ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता नाना, आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं, त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले, बनगर आले, बाकीचे सगळे आले, सागर वगैरे सगळे आले। म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचा, आता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवाराकडे यायचं नाही त्या कामाच्या करता। मला अधिकारी म्हणतात दादा तुम्ही एवढं कडक वागता आणि कसं हे पाठीशी घालता, माझी पण कमीपणा होतो, पण माझं तुम्हाला पण जेव्हा भावाची माणसं म्हणून मलाही थोडंसं अडचण होते, पण तसं आता होऊन देऊ नका कुणीच, अजित पवार सकट कुणीच। अनेकांनी एका कोणाला तरी मोका कारवाईतून वाचवलं। आता उपमुख्यमंत्री असताना, एवढा जबाबदार माणूस असताना अशी वक्तव्य करत असतील तर तुम्हाला त्याच्यावर त्यांचा मुलगा कुठेतरी जाऊन एखाद्या गुंडाजवळ उभा राहतो, आणखी कोणाकोणाचा काय वापर केला जातो, खूप धोकादायक आणि खूप चुकीचं आहे। एका बाजूने तुम्ही 3 दिवस अगोदर बोलताय अरे कसली कोयता गँग, मी सगळ्यांना सरळ करून टाकतो, आणि 2 दिवसानंतर बोलताय मोक्याचा आरोपी सोडला। त्यामुळे हे कॉन्ट्राडिक्टरी आहे, याच्यातून त्यांची मानसिकता दिसून येते आणि ते आता एक्सपोज होते।